नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सचिन लोहार. आज आपल्या SL करिअर अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत. आज आपण आजच्या लेक्चरमध्ये एका नवीन घटकाचा अभ्यास करणार आहोत. आजच्या लेक्चरमधला घटक म्हणजे शेकडेवारी. हा शेकडेवारी घटक जर आपला व्यवस्थित झाला तर आपल्याला नफा तोटा, सरळ व्याज, चक्रवाढ व्याज या घटकांचा अभ्यास अतिशय सोप्या पद्धतीने करता येणार आहे. आता बघा, शेकडेवारी म्हणजे दिलेल्या संख्येची 100 बरोबर तुलना करणे. शेकडेवारी म्हणजे काय? दिलेल्या संख्येची 100 बरोबर तुलना करणे. आता याच्यामध्ये विविध टाईपनुसार आपल्याला यातली उदाहरणं पाहिजे आहेत. तर त्यातला पहिला टाईप बघूया आपण आणि पहिल्या टाईपची पहिली ट्रिक पाहूया. चला तर पाहूया शेकडेवारी. प्रथम आपण 70% बरोबर किती, 70% बरोबर किती हे आपल्याला उदाहरण सोडवायचं आहे. बघा, आता याच्यामध्ये आपल्याला टक्के म्हणले की 100, टक्के म्हणले की 100चा विचार करायचा आहे. म्हणून बघा, 70%, 70 भागिले 100. समजा आपण या शून्याला शून्य कटवून टाकला, खाली काय शिल्लक राहिलं? 710. म्हणजे 1 वर 1 शून्य आहे, म्हणून येणाऱ्या उत्तरामध्ये एक घर सोडून दशांश चिन्ह द्यायचं. 0.7. 70% म्हणजे 0.7. अशाच प्रकारच्या आपण वेगवेगळी उदाहरणं पाहणार आहोत. याच्यामधलं दुसरं उदाहरण पाहूया, 50%. आता 50% म्हटलं तरी याचं बी तसंच करायचं आपल्याला. 50% टक्के म्हणले की 100 आहे, भागिले 100 करायचे त्याला. 50 भागिले 100. या शून्याला एक शून्य निघून गेला आणि त्याच पद्धतीनं 5 1 5 आणि 5 2 10. जर आपण या 2 जर 1ला पूर्ण भाग घालवायचा म्हणलं तर दशांश चिन्ह देऊन आपल्याला भाग घालवावा लागेल. त्यावेळेस याचं उत्तर येईल 0.5. बघा, हे टाईप 1ची उदाहरणं आहेत. याच्यापेक्षा अजून वेगळ्या पद्धतीची आपण उदाहरणं पाहणार आहोत. तत्पूर्वी आपण तिसरं उदाहरण पाहूया. याच्यामध्ये 90% बरोबर किती. आता काय करायचं बघा, 90% म्हणले की 90 भागिले 100. 90 भागिले 100. शून्याला शून्य कट झालं, काय शिल्लक राहिलं? 9/10. म्हणजे 1 वर 1 शून्य आहे, म्हणजेच येणाऱ्या उत्तरामध्ये एक घर सोडून दशांश चिन्ह द्यावं लागेल. 9.0 हे याचं उत्तर येणार आहे. चला आपण पुढच्या टाईपमध्ये उदाहरणं पाहूया. 0.3. याच्यामधलं पहिलं उदाहरण बघूया आपण. 0.3% बरोबर किती. आता 0.3% आहे, ह्याला भागिले 100 करायचं आहे. मग 0.3 भागिले 100. दशांश चिन्हाच्या पुढचे अंक बघायचे, किती अंक आहेत. त्यावेळेस काय करायचं, दशांश चिन्हाच्या पुढचा अंक बघून 3ला आहे तसं घ्यायचं आणि छेदस्थानी तेवढे शून्य वाढवायचे. मग दशांश चिन्हाच्या पुढे एक अंक आहे म्हणून छेदस्थानी 1 शून्य वाढला. म्हणजेच येणाऱ्या उत्तरामध्ये बघा, 1 वर किती शून्य आहेत? 3 शून्य आहेत. मग येणाऱ्या उत्तरामध्ये 3 घरं सोडून दशांश चिन्ह द्यावं लागेल. त्याच्यामध्ये 3 1 येणार, त्याच्यामध्ये 2 शून्य घ्या. 1 2.0. म्हणजेच 0.3% बरोबर 0.003. याच्यानंतर आपण असंच दुसरं उदाहरण पाहूया. 0.17%. 0.17% बरोबर किती. आता याच्यामध्ये सुद्धा आपण काय करायचंय बघा, 0.17% आहे तर काय करूया, दशांश चिन्हाचा विचार न करता आपण 17 घेऊया. टक्के म्हणून भागिले 100. आता इथे दशांश चिन्हाच्या पुढे किती अंक आहेत? 2 अंक आहेत, म्हणून छेदस्थानी 2 शून्य वाढणार. बरोबर. मग काय येतं? 17/10,000 ही संख्या तयार झाली आपल्याला. 1 वरती 4 शून्य आहेत, म्हणजेच येणाऱ्या उत्तरामध्ये काय होणार आहे बघा, 1 2 3 4. म्हणजे येणाऱ्या उत्तरामध्ये 4 घरं सोडून दशांश चिन्ह द्यावं लागेल. त्याच्यामध्ये 17 ही 2 अंकी संख्या मिळाली आपल्याला, याच्यामध्ये अजून 2 शून्य. 1 2.
0.0 म्हणजेच याचं उत्तर आलं आपल्याला 0.0017. 0.17% बरोबर किती येणार आहे बघा मग 0.0017. आणखीन एक उदाहरण बघू या टाईपचं आपण 0.30%. 0.30% बरोबर किती? काय करायचं? दशांश चिन्ह नाही असं समजायचं आणि उदाहरण सोडवायचं. बघा किती आहे 30 टक्के म्हणजे भागिले 100. मग दशांशाच्या पुढे किती अंक आहे तो 2 अंक आहेत म्हणून शतस्थानी काय होणार 2 शून्य वाढणार आणि येणाऱ्या उत्तरामध्ये 1 2 3 4 1 वर 4 शून्य आहेत म्हणून येणाऱ्या उत्तरामध्ये 4 घर सोडून दशांश चिन्ह देणार. त्यातलं आपल्याला 30 ही संख्या आपल्यापाशी आहे म्हणून 2 शून्य अजून वाढवायचे आणि दशांश चिन्ह द्यायचं. म्हणजेच 0.30% बरोबर 0.0030 एवढं उत्तर येणार आहे. हे पहा मित्रांनो, तुम्हाला जर शेकडेवारी हे जर प्रकरण व्यवस्थित समजून घ्यायचं असेल तर तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण पाहावा लागेल. त्यावेळेसच तुम्हाला याच्यामधले वेगवेगळ्या ट्रिक तुम्हाला समजणार आहेत. याच्यामध्ये आपण पुढची ट्रिक पाहूया. 2400 चे 6% बरोबर किती? 2400 चे 6% बरोबर किती? बघा आता याच्यामध्ये तुम्हाला जर चा ची चे च्या जर आले तर तुम्ही गुणाकाराचं चिन्ह घ्यायला विसरायचं नाही याच्यामध्ये. बघा मग आता 2400 चे म्हणजे गुणिले 6% म्हणले भागिले याला 100 येणार. मग अतिशय सोपं आहे बघा. याच्यामध्ये आपण या 2 शून्याला 2 शून्य कटवून टाकले आणि 24 सख्ख 144 म्हणजेच 2400 चे 6% बरोबर 144 बघा. आता त्यानंतर असंच आणखीन एक उदाहरण पाहूया आपण. 1500 चे 12% बरोबर किती? सेम तसंच करायचं बघा. यात बी 1500 चे म्हणजे गुणिले 12% म्हणले की भागिले 100. या 2 शून्याला हे 2 शून्य निघून गेले. मग काय 15चा आणि 12चा गुणाकार. 15 2 30 ला 0 हातचा आले 3 15 1 15 आणि 3 18 म्हणजेच 1500 चे 12% बरोबर 180. आता याच्यानंतर आपण पुढचं उदाहरण बघूया बघा. 460 चे 30%. 460 चे 30% बरोबर किती? काय करायचं बघा. 460 गुणिले 30. आता टक्के म्हणले की ह्याला भागिले 100. इथल्या 2 शून्याला इथले 2 शून्य निघून गेले. 46 आणि 3चा गुणाकार. 3 सख 18 ला 8 हातचाला 1 3 चौक 12 आणि 1 13 म्हणजेच 460 चे 30% बरोबर 138. मित्रांनो, ही ट्रिक तुम्हाला कशी वाटली हे मला तुम्ही कमेंट करून सांगायचं आहे. आणि तुम्ही जर आपल्या चॅनलला जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि इतरांना शेअर करायला देखील विसरू नका. कारण इथून पुढं तुम्हाला अशाच नवनवीन ट्रिक या आपल्या चॅनलवर तुम्हाला शिकायला मिळणार आहेत. बघा याच्यानंतर आपण यातला पुढचा टाईप बघूया. टाईप 4 बघूया याच्यामधला. याच्यामध्ये काय करू आपण बघा. 2500 चे 9/5%. 2500 चे 9/5% बरोबर किती? हे सुद्धा गणित अतिशय सोपं आहे बघा. काय करायचंय 2500 गुणिले 9/5 पुढे टक्के आहे. हे टक्केचे जे 2 शून्य आहेत त्या 5 वर द्यायचे. म्हणजे काय गणित तयार झालं 2500 गुणिले 9 भागिले 500. इथल्या या 2 शून्यासाठी इथले 2 शून्य निघून गेले. या 5 ने 25 ला पूर्ण भाग जातो. 5 1 5 5 5 25. काय शिल्लक राहिलं 5 9 45.
म्हणजेच 2500चे 9/5% बरोबर 45. आणखीन एक उदाहरण पाहूया असं त्याच्यामधलं आपण. 1600चे 7/8% बरोबर किती? याच पद्धतीने हे पण आपल्याला उदाहरण सोडवायचे बघा. 1600चे म्हणजे गुणाकार 7/8% आहे. मग ह्या टक्केचे 100चे 2 शून्य हे 8 वर द्यायचे. मग आता काय करायचं, यातून 2 शून्याला हे 2 शून्य घालून टाकायचे. 8 1 8, 8 2 16. काय शिल्लक राहिलं? बेसाती 14. म्हणजेच 1600चे 7/8% बरोबर 14. आणखीन एक उदाहरण पाहूया, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. 19,600चे 11/14% बरोबर किती? सेम तीच ट्रिक वापरायची, काय बदल करायचा नाही बघा. 19,600 गुणिले 11/14, पुढे टक्के आहे, ह्या टक्क्याचेच काय करा, 2 शून्य या 14वर मांडून टाका आणि तुम्हाला काटायला बी सोपं जाईल. या 2 शून्यासाठी हे 2 शून्य गेले. परत ह्या 14 ने 196ला भाग घालवा. 14 1 14 आणि 14 14 म्हणजे 196 14चा वर्ग आहे. मग काय शिल्लक राहते बघा याच्यामध्ये, 14 गुणिले 11 यांचा गुणाकार करा. 14 1 14ला 4, चाले 1, 14 1 14 आणि 1 15. म्हणजेच 19,600चे 11/14% बरोबर 154. तर याच्यानंतर आपण पुढची उदाहरणं आणखीन पाहणार आहेत. तुम्ही जर आपल्या चॅनलला जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि इतरांना शेअर करायला देखील विसरू नका. बघा, आपण शेकडेवारीमधला आपण टाईप 5 बघतोय. हा टाईप पण अतिशय सोपा आहे बघा. याच्यामध्ये आपण 280 पैकी 70 म्हणजे शेकडा किती? उदाहरण कसं आहे बघा. 280 पैकी 70 म्हणजे शेकडा किती? इथं काय करावं लागेल तुम्हाला, 280 तुम्हाला छेदस्थानी घ्यावं लागेल. ह्या 280 पैकी किती घेतलंय आपण? 70 म्हणजे शेकडा. शेकडा म्हणजे गुणिले 100. बघा मग काय करावं लागेल आपल्या या ठिकाणी, या शून्याला एक शून्य गेला. 7 1 7, 7 चोक 28, 4 1 4, 4 2 8, उरले 2, घेतला शून्याचा, 4 5 20. म्हणजेच 280 पैकी 70 म्हणजे शेकडा किती? तर शेकडा किती हो? शेकडा 25. कसं आहे, सोपं आहे का? बघा, 280 पैकी 70 म्हणजे शेकडा किती? आता त्याच टाईप दुसरं उदाहरण बघूया आपण. 360 पैकी 180 म्हणजे शेकडा किती? म्हणजे काय करायचं, बरोबर 360 छेदस्थानी 360 पैकी आपण किती घेणार आहे? 180. 360 पैकी 180 म्हणजे शेकडा गुणिले 100 बरोबर किती? आता याच्यामध्ये काय करावं आपल्याला, या शून्याला एक शून्य गेला. 18 1 18, 18 2 36, 18 2 36, बे 1 बे, बे 5 10, बे 0 0. म्हणजेच 360 पैकी 180 म्हणजे किती हो? 50. शेकडा किती येणार याचा? 50. असू द्या. याच टाईपचं आणखीन एक आपण तिसरं उदाहरण पाहूया. 600 पैकी 420, 600 पैकी 420 म्हणजे शेकडा किती? काय करायचं या ठिकाणी, 600 छेदस्थानी घ्यायचं, अंशस्थानी 420 गुणिले 100. या 2 शून्याला हे 2 शून्य निघून गेले. 6 1 6, 6 7 42 आणि 6 0 0 बरोबर किती आलं उत्तर? 70. म्हणजेच 600 पैकी 420 म्हणजे शेकडा किती येणार याचं? 70. ठीक आहे, असू द्या. आपण याच्यामध्येच पुढं टाईप 6 ची उदाहरणं पाहूया. आता टाईप 6 ची उदाहरणं सुद्धा अतिशय सोपी आहेत बघा. फक्त तुम्ही व्यवस्थित व्हिडिओ पूर्णपणे बघा,
तुम्ही जर व्हिडिओ पूर्णपणे बघितला तर तुम्हाला ही उदाहरणं समजणार आहेत. तुम्ही जर व्हिडिओ नाही बघितला तर तुम्हाला या ट्रिक समजणार नाहीत, उदाहरणं कळणार नाहीत. बघा, 12/17 चे 34% म्हणजे किती? उदाहरण बघा, 12/17 चे 34% म्हणजे किती? उदाहरण सोपंच आहे बघा, काय अवघड नाही याच्यामध्ये. काय करावं लागेल, आपल्याला उदाहरण मांडून घ्यायचे. आता चे म्हणले की गुणाकार, चे, चा, ची, च्या, जे काही असे जर शब्द आले तर गुणाकार करायचा, लक्षात ठेवा. मग 12/17 गुणिले 34% म्हणजेच काय, 34/100. आता 17 × 17, 17 दुने 34, काय शिल्लक राहते व इथं, 12 दुने 24/100. आता 1 वर किती शून्य आहेत? 2 शून्य आहेत. म्हणजेच येणाऱ्या उत्तरामध्ये काय करावं लागेल आपल्याला, 2 घरं सोडून दशांश चिन्ह द्यावं लागेल. मग त्याच्यातलं 2 घरं घ्या. 4 पहिलं घर, 2 दशांश चिन्ह 0. म्हणजेच 12/17 चे 34% म्हणजे 0.24. बघा, याच टाईपचं आपण दुसरं एक उदाहरण पाहूया, मी तुमच्या लक्षात येईल. 9/13 चे 39% म्हणजे किती? बघा, मांडणी मात्र व्यवस्थित करायला पाहिजे. बघा, मांडणी जर तुम्हाला व्यवस्थित करता आली तर तुम्हाला उदाहरण पटकन सुटणार आहे. 9/13 गुणिले 39% आहे म्हणून ह्याला भागिले 100. तिरकस भागाकार करा. 13 × 13, 13 त्रिक 39. काय शिल्लक राहिलं व या दोघांचा गुणाकार करा, 9 आणि 3चा. 9 त्रिक 27, 27/100. त्याच पद्धतीने उत्तर मांडायचं. आता काय करायला आपल्या या ठिकाणी 1 वर 2 शून्य आहेत, म्हणजेच येणाऱ्या उत्तरामध्ये 2 घरं सोडून तुम्हाला दशांश चिन्ह द्यावं लागेल. घ्या मग 2 घरं. 7 पहिलं घर, 2.0. म्हणजेच 9/13 चे 39% म्हणजे 0.27. बघा, ट्रिक तशी अतिशय सोपीच आहे. आणखीन एक याचं उदाहरण पाहूया आपण. 8/15 चे 75% म्हणजे किती? फक्त मांडणी तुम्ही व्यवस्थित करा. मांडणी जर व्यवस्थित केली तर तुम्हाला कोणत्याही प्रकारचं गणित तुम्हाला सुटणार आहे. फक्त मांडणी अतिशय महत्वाची आहे. बघा, 8/15 गुणिले 75/100. तिरकस भागाकार करा. 15 × 15, 15×5 75 बरोबर. 8चा आणि 5चा गुणाकार करा. 8×5 40, 40/100. शून्यला शून्य निघून गेला. काय शिल्लक राहते बघा. आता 1 वर 1च शून्य आहे, म्हणजे येणाऱ्या उत्तरामध्ये 1 घर सोडून दशांश चिन्ह देणार, 4.0. म्हणजेच 8/15 चे 75% म्हणजे 0.4. तर मित्रांनो, तुम्हाला ही ट्रिक कशी वाटली हे आपल्याला कमेंट करून सांगायचं आहे. आणि तुम्ही जर आपल्या चॅनलला जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर इतरांना शेअर करायला देखील विसरू नका. आणि याच्या पुढच्या लेक्चरमध्ये ह्या शेकडेवारीमधले राहिलेले टाईप आपण पाहूयात. धन्यवाद.